नमस्कार शेतकरी बांधवांनो, मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, हळदीचा आता आपण बऱ्यापैकी अर्ध्या मधापर्यंत आलेलो आहे, बऱ्यापैकी टप्पा गाठलेला आहे। एवढं पाण्याचं प्रमाण असून सुद्धा जे आपल्यासोबत हळद पीक घेतात शेतकरी, त्यांच्या हळदी प्रत्येकाच्या गावात जर तुम्ही पाहिल्या आणि मनोज फर्टिलायझर्स सोबत जे सुरुवातीपासून अटॅच आहेत, म्हणजे बेसल डोज पासून तर आजपर्यंत मधामधात येणारा जो सोडा, परंतु जे कंटिन्यू अटॅच आहेत त्यांच्या हळदीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सुधारणा दिसतच असते। आणि जे वापरणारे आपले ते सर्व आजच्या स्टेजपर्यंत बऱ्यापैकी हॅपी आहेत। त्यांचे फुटवे चांगले आहेत, पानाची साईज चांगली आहे, वाढसुद्धा बऱ्यापैकी आहे। काही समजा अपवाद आहेत, ज्या ठिकाणी आपण पाणी साचलेलं आहे किंवा पाणी थांबलेलं आहे अशा लोकांची थोडी वाढ कमी असणार, परंतु आता ऊन पडल्यानंतर ते सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता सर्वांची आता कांडी लागायची स्टेज चालू झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे, कांडीची लांबी वाढली पाहिजे, याच्याकरता आपण डोजेस दिले पाहिजे। कांडीची लांबी वाढण्यासाठी आपण कॅल्शियम आणि बोरॉन दिलं पाहिजे। मग लिक्विडमध्ये काही कॅल्शियम येतात, जसं की वेलॅग्रोचं कॅल्बिट सी येते, त्यानंतर विरजचं कॅल्सिमॅक येते, किंवा मग FMCचं कॅल्सबो येते, नाहीतर मग कमी बजेट असलं तर कॅल्शियम नायट्रेट आहे। पण कॅल्शियम नायट्रेटसुद्धा आपण वापरू शकतो। ह्या आहेत, याच्यासोबत आपण बोरॉन घ्यायचं। कॅल्शियम आणि बोरॉन हे दिल्यामुळं आपल्या कांडीची लांबी बऱ्यापैकी वाढत। याची मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिफिशियन्सीसुद्धा दाखवली होती, कॅल्शियम बोरॉन कमी पडल्यामुळं काय होतं ते एक लक्षात घ्या। त्यानंतर आपण कांडी फुगवणीसाठी आपण फॉस्फेटयुक्त खतं दिले पाहिजे। त्यामध्ये आपण 13-40-13चा वापर केला पाहिजे, किंवा त्यामध्ये आपण 052-34चा वापर केला पाहिजे। याच्यामध्ये काही लिक्विड पण आलेले आहेत, बऱ्यापैकी चांगल्या कंपनीचे लिक्विड 052-34, त्यानंतर हे खतं आलेले ते सुद्धा आपण वापरू शकतो। ह्या गोष्टी आहेत, किंवा आपण थोडं बजेट असेल तर 037-37 जे काय मास्टरचं आहे ते वापरू शकतो, किंवा महाफीडनं 040-40 म्हणून एक उत्पादन आणलेलं आहे, ते सुद्धा आपण कांडी फुगवायसाठी वापरू शकतो। हे जे उत्पादन आहे हे वापरल्यामुळं आपली कांडी फुगल। सुरुवातीला कांडी लांबवा आणि कांडी फुगवायची, आणि याच्यानंतर शेवटचा डोस जो द्यायचा तो कांडीचं वजन वाढण्याकरता त्यामध्ये आपण KMS द्या, पोटॅशियम सोनाईट द्या, किंवा आपण 0050 असे 1-2 डोस दिले पाहिजे। अशा पद्धतीनं आपण हळदीचा आता शेवट केला पाहिजे। हे हळदीला साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत आपण जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत आपण डोजेस विभागून द्यायचे। त्यामध्ये आता कॅल्शियम बोरॉन द्या, त्यानंतर आपण कुठलंही फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खत द्या, त्यानंतर आपण पोटॅशयुक्त खत द्यायचे। ते पोटॅशयुक्त खतं देताना 1-2 वेळा द्या। कॅल्शियमची रिक्वायरमेंट, आपले जर झाड हेल्दी असेल, चांगलं स्ट्रॉंग असेल तर कॅल्शियम बोरॉनसुद्धा आपल्याला 2 वेळा द्यावं लागेल। मधात आता थंडी ज्यावेळेस चालू होईल, यावर्षी थंडी पण बऱ्यापैकी राहील, जेव्हा चालू होईल थोड्या काळापुरती येईल, परंतु कडाक्याची राहील। त्या टायमाला आपण टेक्नोजेड आणि सल्फर वापरलं पाहिजे, किंवा सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट असं कॉम्बिनेशन करून आपण वापरलं पाहिजे। तर या पद्धतीनं आपण आपल्या हळदीची निगा घेतली पाहिजे। धन्यवाद। मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर।